विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. चालू वर्षामध्ये इयत्ता 12वीचं राज्यशास्त्र शिकत असताना या अगोदरच्या तासामध्ये आपण 2 प्रकरणं समजून पाहिलेली आहेत. पहिल्या दोन्ही प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरचे जग. पहिले तिन्ही प्रकरणं 1991 नंतरचे जग असा संदर्भ त्यांनी प्रकरणाचा दिलेला आहे. दुसऱ्या प्रकरणाचं नाव होतं 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. त्यामध्ये जागतिकीकरण हा भाग त्यांनी अभ्यासक्रमामध्ये आपल्याला चालू वर्षामध्ये ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तिसरं प्रकरण आपण समजून घेणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, ज्यामध्ये मानवतावादी प्रश्न हा प्रामुख्याने भाग आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये समजून घ्यायचा आहे. या अगोदरच्या दोन्ही प्रकरणाचा आपण अगदी सविस्तर पद्धतीने अभ्यास केलेला आहे. ते सर्वच्या सर्व व्हिडिओ यूट्यूबला आपल्याकडून जरी डिलीट झाले तर तुम्हाला परत पाहता येतील. यूट्यूबला संतोष उडगे सर नावानं जे चॅनल आहे त्या चॅनलला सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, माहीत आहे आपल्याला की 1991 नंतर जगामध्ये अनेक बदल झाले. जागतिकीकरण नावाची संकल्पना आपण स्वीकारली. पूर्ण विश्व एक झालं. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये देशाला किंवा राज्याला महत्त्व होतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये राज्याला कमी महत्त्व होताना आपल्याला दिसतं. मित्रांनो, आजचा जो तास आहे एक प्रकरण तिसरं, ज्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. यामध्ये मानवतावादी प्रश्न हा भाग आपल्याला आजच्या तासामध्ये समजून घ्यायचा आहे. मानवतावादी प्रश्न काय आहे किंवा 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये मानवतावादी प्रश्न समजून घेताना आजचा हा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा हा जो तास आहे, आपल्याला या प्रकरणाची प्रस्ताविका किंवा या प्रकरणाची प्रस्तावना आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे की या प्रकरणामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये मानवतावादी प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहे. आहे की नाही? आपल्याला माहिती आहे शीतयुद्धाचा शेवट झाला 1991 मध्ये. जे अमेरिका आणि रशिया या 2 मोठ्या देशामध्ये शीतयुद्ध चालू होतं आणि जगामधले अनेक देश या 2 देशामध्ये चालू असलेल्या शीतयुद्धामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना त्याचे चटके सहन करावे लागत होते. परंतु 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि शीतयुद्धाचा शेवट झाला आणि जगामध्ये एकमेव महासत्ता राहिली, ती म्हणजे अमेरिका, ज्याला आपण USA असं सुद्धा म्हणतो. अमेरिका ही जगामध्ये एकमेव महासत्ता राहिली आणि रशियाचा प्रभाव काही अंशी कमी झाला. आपल्याला माहीत आहे पूर्व युरोपवर सुद्धा रशियाचा प्रभाव होता. तो पूर्व युरोपवरला रशियाने आपला प्रभाव काढून घेतला आणि त्या देशामधल्या किंवा त्या पूर्व युरोपमधले जे ते देश आहेत या देशांना म्हणजे त्यांच्या पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं कोणती विचारप्रणाली वापरायची हे स्वातंत्र्य त्या सोव्हिएत रशियानं दिलं आणि जगामध्ये जे शीतयुद्ध चालू होतं त्या शीतयुद्धाचा शेवट झाला. शीतयुद्धाचा शेवट झाल्यानंतर या अगोदरच्या तासामध्ये आपण समजून घेतलो की जगामध्ये जागतिकीकरणाची लाट पसरली. आहे की नाही? जागतिकीकरणाची लाट किंवा जागतिकीकरण हा भाग आपण समजून घेत असताना जागतिकीकरणामध्ये आर्थिक घटकामध्ये काय बदल झाले हे आपण समजून घेतलो. व्यापारामध्ये काय बदल झाले हे आपण समजून घेतलो. सामाजिक आणि सांस्कृतिक घटकामध्ये काय बदल झाले हे आपण समजून घेतलो. तंत्रज्ञानामध्ये काय बदल झाले, टेक्नॉलॉजीमध्ये काय बदल झाले हे आपण समजून घेतलो. आज मीडिया आपल्याला माहिती आहे 1990च्या पूर्वी भारतामध्ये केवळ 2च चॅनल चालायचे. एक दूरदर्शन किंवा त्याला DD नॅशनल असं आपण म्हणतो आणि दुसरं सह्याद्री. एक चालू असलं तर एक बंद राहायचं. आहे की नाही? आज किती चॅनल आहेत? 1760 चॅनल आहेत. बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो की एकाच वेळेस 2 चॅनलवर आपल्या आवडीचे कार्यक्रम लागले
तर कोणतं चॅनल आपण पाहायचं असा प्रश्न बऱ्याच वेळेस आपल्यासमोर पडतो. हे जागतिकीकरणामध्ये झालेला बदल आहे. आज भारतामध्ये बसून आपण जर्मनीमधल्या बातम्या, आज भारतामध्ये बसून आपण नॉर्वेमधल्या बातम्या, आज भारतामध्ये बसून आपण जगातल्या कुठल्याही देशाच्या बातम्या सहज पद्धतीनं या चॅनलच्या माध्यमातून किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज पद्धतीनं आपण पाहू शकतो, ऐकू शकतो. हे सगळ्या गोष्टी आपण या माध्यमातून करू शकतो. हा जागतिकीकरणामध्ये झालेला बदल आहे. या जागतिकीकरणामध्ये जगामधल्या सर्वच देशाला सहभागी व्हावं लागलं. असं नाही म्हणता येत की आम्ही या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही, असं म्हणता येणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाला आपला स्वतःचा जसा विकास व्हावा वाटतो तसाच विकास प्रत्येक राष्ट्राला आपल्या राष्ट्राचा सुद्धा विकास व्हावा अशी भावना प्रत्येक राष्ट्राची असते. त्यामुळं या जागतिकीकरणाच्या किंवा याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो, या ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये जगामधल्या सर्वच देशांना यामध्ये सहभागी व्हावं लागलं. म्हणजे इच्छा असो नसो, परंतु जगातले सर्वच देश या जागतिकीकरणाच्या प्रकरणामध्ये किंवा जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये सहभागी झाले. या जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे जगामध्ये सर्वच राज्य जे आहेत, राज्य किंवा जगामधले सर्वच देश, हे देश मानवी हक्काबाबत जागरूक झाले किंवा NGO सारख्या ज्या संस्था आहेत, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, यांना जागरूक केलं. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर यांनी केलं होतं. भारतामध्ये आणखी एक जुनं आंदोलन होतं चिपको आंदोलन नावाचं, जे सुंदरलाल बहुगुणा यांनी केलं होतं. आहे की नाही? NGO सारख्या ज्या संस्था आहेत, या संस्था त्या देशामधील त्या नागरिकाचं काय महत्त्व आहे किंवा मानवी हक्क काय आहेत याबाबत जागरूकता करण्याचं काम करत असतात. या मानवी हक्काची जी स्थापना आहे ही सुद्धा 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने केली. तारीख लक्षात ठेवा. नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जातो या मानवी हक्कावर. मानवी हक्काची स्थापना कधी झाली? तर मानवी हक्काची स्थापना 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने केली. आपल्याला माहिती आहे दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघ नावाची जी संस्था काम करायला लागली, 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. या संयुक्त राष्ट्रसंघानं जगामधले सर्वच देश अगदी गुण्यागोविंदानं नांदले पाहिजेत, देश गुण्यागोविंदानं नांदले पाहिजेत. हे जर तुम्हाला वाटत असेल तर त्या देशामधल्या त्या नागरिकांना तुम्हाला म्हणजे मूलभूत अधिकार त्यांना दिले पाहिजेत, हे मानवी हक्क सांगतो. किंवा जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून जगण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे, हे मानवी हक्क सांगतात. आणि या मानवी हक्काचं काम 10 डिसेंबर 1948 या दिवसापासून सुरू झालं. परंतु कालांतरानं हळूहळू या मानवी हक्कामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता निर्माण झाली. कालांतरानं अनेक कोणते आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील किंवा स्त्रिया असतील, यांना यांच्या हक्काची जाणीव होऊ लागली आणि या बाबतीमध्ये मानवी हक्क जे आहेत या संघटना अधिक प्रभावाने काम करू लागल्या. मित्रांनो, हे पाहत असताना म्हणजे समस्या नाही असा कुठलाही माणूस पण तुम्हाला सापडणार नाही. माणूस सापडणार नाही यापेक्षा समस्या नाही असं जगामधला कुठलाच देश तुम्हाला सापडणार नाही. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदलाप्रमाणे नवीन समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. बरोबर आहे. समजा अमेरिकेसारखा देश असा म्हणत असेल की आम्ही म्हणजे सगळ्या बाजूनं परिपूर्ण आहेत, आम्हाला इतर देशावर अवलंबून राहण्याची गरज नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे पूर्ण जगाला काय असते म्हणजे जगण्याची किंमत काय असते हे कोरोना नावाच्या एका व्हायरसनं सगळ्यांना शिकवून दिलं. अमेरिकेसारखा देशसुद्धा या कोरोना नावाच्या व्हायरसच्या समोर हतबल झाला, हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं समस्या नाहीत असा एकही देश तुम्हाला जगाच्या पाठीवर सापडणार नाही. परंतु काही समस्या अशा आहेत की त्या समस्या काही देशांच्या सोबत कायम स्वरूपी असतात, म्हणजे सातत्याने त्यांच्यासोबत असतात. त्यामुळं त्या समस्या कोणत्या आहेत किंवा मानवाशी निगडीत असणाऱ्या कोणत्या समस्या आहेत त्या समस्या समजून घेण्याचं काम मित्रांनो आपल्याला या प्रकरणामध्ये करायचं आहे. मानवी जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजून घेण्याचं काम आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. किंवा चालू वर्षामध्ये 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रकरण क्रमांक 3 मानवतावादी प्रश्न कोणते आहेत, नव्यानं प्रश्न निर्माण होत असतात आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम
आपल्याला सर्वांना करावं लागत असतं. मित्रांनो, काही प्रश्न असे असतात की त्यामध्ये आपला दोष नसताना सुद्धा आपल्याला त्यासाठी सामोरं जावं लागत असतं. तुम्ही जर उदाहरण पाहिलं असाल तर कोरोना नावाच्या व्हायरसमध्ये जगामधले कुठल्याही माणसाचा दोष नाही, लक्षात घ्या. परंतु आपल्याला नाविलाजास्तव अनेक लोकांना त्या व्हायरसमुळं आपला प्राण द्यावा लागला, म्हणजे गमवावा लागला किंवा जीव द्यावा लागला, म्हणजे त्यांचं जगणं त्या ठिकाणी संपलं. म्हणजे हे अशा अनेक समस्या मानवतावादी प्रश्नामध्ये येत असतात. मित्रांनो, चालू जो अभ्यासक्रम आहे किंवा या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला कोणत्या समस्या प्रामुख्यानं समजून घ्यायच्या आहेत, तर त्या समस्या मी तुम्हाला प्राधान्याने सांगेन. यामध्ये प्रमुख समस्या समजून घ्यायची आहे ती म्हणजे पर्यावरणाची समस्या आहे की नाही. पर्यावरण आपल्याला चालू प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे, निसर्गनिर्मित वातावरण आणि मानवनिर्मित वातावरण, या दोन्ही वातावरणाला मिळून आपण पर्यावरण असं म्हणतो. याच्याशी संबंधित कोणते प्रश्न आहेत हे आपल्याला चालू म्हणजे तासामध्ये किंवा या प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे तो आहे गरिबी. मी तर असे म्हणेन की गरिबी खरं म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये गरिबी येऊ नये, आहे की नाही. तर गरिबी ही समस्यासुद्धा आपल्याला या तासामध्ये समजून घ्यायचं आहे की नाही. गरिबीच्या बाबतीमध्ये मी तर असं म्हणेन, या पुढे जाऊन कदाचित परिस्थिती माणसाला गरीब बनवत असेल, परंतु एखाद्या माणसाची तीव्र इच्छाशक्ती झाली तर तो 100% त्या गरिबीमधून बाहेर येऊ शकतो. याचं उदाहरण सांगताना बिल गेट्स नावाचा विचारवंत किंवा बिल गेट्स नावाचा जो श्रीमंत उद्योजक आहे, तो असं म्हणतो की एखाद्या वेळेस एखाद्या माणसाचा जन्म गरीब घरामध्ये झाला तर त्यामध्ये त्या माणसाचा दोष नाही, आहे की नाही. परंतु तो जर मरताना गरीब म्हणून मरणार असेल तर तो त्यामध्ये मात्र 100% त्याचा दोष आहे. बिल गेट्स असं म्हणतो, इफ यू बर्न पुअर इट इज नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाय पुअर इट इज युअर मिस्टेक. लक्षात घ्या, इफ यू बर्न पुअर इट इज नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाय पुअर इट इज युअर मिस्टेक. मित्रांनो, गरीब म्हणून जन्माला येणं यामध्ये आपला काही दोष नाही, परंतु गरीब म्हणून जर आपण मरणार असू किंवा आपला मृत्यू गरीब म्हणून होणार असेल तर मला वाटतंय किंवा बिल गेट्सला असं वाटतंय की 100% त्यामध्ये दोषी आपण आहेत. आपण स्वप्न मोठी पाहिली आणि त्या स्वप्नाचा पाठपुरावा आपण केला तर 100% आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. ही गरिबी या प्रकरणामध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे. दुसरी जी समस्या आहे ती आहे भेदाभेद किंवा लिंगभाव निगडीत ज्या समस्या आहेत. स्त्री पुरुष यांच्यामध्ये जो भेदाभेद होतो, स्त्रियावर म्हणजे जगामध्ये असे अनेक देश आहेत त्या ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियावर अनेक प्रकारचे हल्ले होतात किंवा अनेक प्रकारचा अन्याय होतो. हा अन्याय किंवा स्त्री पुरुष, भारतीय राज्यघटनेनं तर स्त्री आणि पुरुष यांना समान दर्जा दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार एखादा पुरुष ज्या ठिकाणी नोकरी करतो सेम तशाच दर्जाची नोकरी एखादी महिला करत असेल तर त्या ठिकाणी महिलांना आणि पुरुषांना समान वेतन दिलं जातं. म्हणजे स्त्री आणि पुरुष ही भेदाभेद भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा जगामधल्या अनेक देशांनी स्त्री आणि पुरुषामध्ये भेदाभेद जी आहे ती कमी केलेली आहे. याही समस्या, परंतु ज्या निसर्गनिर्मित ज्या समस्या आहेत या समस्या आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायच्या आहेत. प्रकरण खूप सोपं आहे आणि बरेचसे मुद्दे आपण आपल्या म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये ऐकलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण जर आपण अगदी काळजीपूर्वक पाहिलो तर मला असं वाटतंय की हे प्रकरण समजण्यासाठी आपल्याला अगदी सोपं जाईल. मित्रांनो, या प्रकरणामध्ये पहिल्यांदा काय पाहायचं आहे तर पर्यावरणावरची माहिती आपल्याला पाहायची आहे. पर्यावरण आणि शाश्वत विकास हे महत्त्वाचं आहे. एकीकडे पर्यावरण म्हणजे काय आपण हे पहिल्यांदा समजून घेऊ. पर्यावरण म्हणजे काय तर पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे हे वातावरण याला आपण पर्यावरण असं म्हणतो. यामध्ये काय आलं, शेजारी असणारे म्हणजे आपल्या सभोवताली असणारे हवा आली, पाणी आलं, पशुपक्षी आले, वृक्ष आले, नदी नाले, तलाव, डोंगर, पर्वत जे काही असेल, जमीन, या सर्व बाबीला आपण काय म्हणतो, पर्यावरण असं म्हणतो. हे निसर्गनिर्मित आहे, लक्षात घ्या, आहे की नाही. याला आपण पर्यावरण असं म्हणतो. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव ज्या बाबी आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत सोबत असणाऱ्या या सर्वांचं मिळून आपण त्याचा समावेश पर्यावरणामध्ये करत असतो, आहे की नाही. पर्यावरण या संकल्पनेमध्ये केवळ निसर्गनिर्मितच गोष्टींचा प्रभाव येतो किंवा निसर्गनिर्मितच गोष्टींचा समावेश होतो असं नाही. यामध्ये काही मानवनिर्मित सुद्धा गोष्टी असतात. जसे की मानवानं स्वतःच्या स्वार्थासाठी प्रचंड प्रमाणामध्ये जंगलतोड केली आणि त्या ठिकाणी
आपली बिल्डिंग उभा केली किंवा त्याला आपण काय म्हणू इमारती उभा केल्या याचा समावेश, किंवा शहरं मोठी करण्यासाठी त्या ठिकाणची झाडी तोडली गेली आहे की नाही, याला आपण काय म्हणतो मानवनिर्मित पर्यावरण असं म्हणतो. जे निसर्गनिर्मित पर्यावरण आहे त्यामध्ये जमीन, जंगल, पाणी, नदी, तलाव, खडक, पर्वत यांचा समावेश निसर्गनिर्मित पर्यावरणामध्ये होतो. आणि मानवनिर्मित जे पर्यावरण आहे यामध्ये कशाचा समावेश होतो, यामध्ये इमारती असतील आहे की नाही, एखादा प्रकल्प उभा करायचा आहे त्यासाठी जी जंगलतोड होते, त्यासाठी जे म्हणजे जमीन त्यासाठी घेतली जाते, याला काय म्हणतो आपण मानवनिर्मित पर्यावरण म्हणतो. आणि जे अगोदरच निसर्गाच्या मुळं निर्माण झालेलं आहे याला आपण निसर्गनिर्मित पर्यावरण असं म्हणतो आहे की नाही. मित्रांनो, पर्यावरण ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे की नाही. म्हणजे एखाद्या देशानं जर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये, जगामधल्या सर्वच देशांनी पर्यावरणाच्या बाबतीमध्ये म्हणजे अलर्ट राहणं आवश्यक आहे. जगातल्या सर्वच देशांनी पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जागरूक राहणं आवश्यक आहे. असा एखादा देश म्हणाला की आम्ही पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जागरूक राहणार नाही, आम्हाला काही देणं घेणं नाही, मित्रो आपला काळ कसा तरी जाईल, परंतु येणाऱ्या पिढीला मात्र याचे चटके जास्त सहन करावे लागतील. म्हणून शाश्वत पर्यावरण ही संकल्पना नव्यानं उदयाला आली आहे की नाही, किंवा इको फ्रेंडली नावाची संकल्पना अलीकडल्या काळामध्ये उदयाला आलेली आहे. इको फ्रेंडली याचा अर्थ काय की नष्ट होणाऱ्या गोष्टीच आपण पर्यावरणामध्ये आणल्या पाहिजेत. गणपती तयार केला तर गणपती आपण असा पक्का त्या शाडूचा तयार केला तर पुन्हा तो नष्ट होणार नाही, परंतु आपण मातीचा गणपती जर तयार केला नष्ट होणारा तर म्हणजे तुमच्या पर्यावरणावर जास्त परिणाम होणार नाही आहे की नाही. आपण प्लास्टिकचा वापर, भारतामध्ये पॉलिथिनच्या कॅरीबॅग वापरल्या, आत्ता नियम आहे, परंतु भारतामध्ये नियमाला पळवाटा काढणारे लोकसुद्धा भरपूर आहेत. आत्ता महाराष्ट्रामध्ये नियम आहे, तुम्ही जर प्लास्टिकची कॅरीबॅग वापरली तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड लावला जाईल, हा नियम आहे. परंतु याची अंमलबजावणी आपल्याला अलीकडल्या काळामध्ये म्हणजे तो नियम ठरवला, परंतु त्या बाबतीमध्ये अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत नाही. हा नियम काढला म्हणजे केवळ दंड वसूल करण्यासाठी नियम काढला असा नाही, हा नियम काढला म्हणजे या प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळं जे समाजजीवनावर किंवा जे पशु आहेत हे खाल्ल्यामुळं किंवा ते नष्ट होताना थोडंसं जास्त त्रास होतो, किंवा ते खाल्ल्यामुळं काही जनावरं मृत्युमुखी पडतात. म्हणून प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरावर अलीकडच्या काळामध्ये बंदी आणलेली आहे. याला शाश्वत पर्यावरण असं आपण म्हणतो, किंवा याला शाश्वत विकास असं म्हणतो. तर पर्यावरणाची जी शाश्वतता आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. पर्यावरणीय शाश्वती म्हणजे पर्यावरणाचा वापर म्हणजे दीर्घकाळ चालेल अशा पद्धतीने आपण केला पाहिजे आहे की नाही. इको फ्रेंडली दिवाळी, इको फ्रेंडली गणेशोत्सव किंवा अशा पद्धतीच्या अनेक संकल्पना अलीकडल्या काळामध्ये येत आहेत. म्हणजे ज्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होईल अशा पद्धतीचा वापर आपण अलीकडल्या काळामध्ये केला नाही पाहिजे, किंवा आपल्यावर पण होईल आहे की नाही. रंगपंचमीला सुद्धा आपण रंगपंचमीला रंग खेळतो, परंतु अलीकडल्या काळामध्ये म्हणजे चायनीज रंग आलेले आहेत आणि याचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे इको फ्रेंडली कलर किंवा म्हणजे नष्ट होणारे सहज निघणारे कलर आपण वापरले पाहिजेत. रंगपंचमी खेळली नाही असं माझं म्हणणं नाही, परंतु खेळली असेल तर खेळायची असेल तर आपल्याला सहजपणे नष्ट होणारे कलर रंग त्यासाठी वापरले पाहिजेत. अशा पद्धतीची संकल्पना, याला शाश्वत पर्यावरण असं म्हणतो. कारण माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी या पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणामध्ये ऱ्हास करत आलेला आहे की नाही. तुम्ही जर पाहिला असाल गंगा नदी जे वाराणसीमध्ये आहे पूर्णपणे पवित्र आहे, लोकांचं श्रद्धेचं स्थान आहे, परंतु त्या गंगा नदीवर प्रचंड प्रमाणामध्ये घाण आहे. कुठल्याही नदी पाहिल्यात तर त्या नदीवर प्रचंड प्रमाणात म्हणजे ज्या नदी शहराच्या कडून जातात त्या नदीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घाण आपल्याला अलीकडल्या काळामध्ये होत असताना दिसते. त्यामुळं नदीचं जे स्वच्छता आहे ती अलीकडल्या काळामध्ये राहत असताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत माणसानं स्वतःच्या. म्हणून तर म्हणजे हे जर पर्यावरण संतुलन नाही राहिलं तर मग माणसाला भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व परिणामाला सामोरं जावं लागेल. माहीत आहे आपल्याला सर्वांना, 3-4 वर्षापूर्वी लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. हा प्रयोग करावा लागला का? कारण झाडाची प्रचंड प्रमाणामध्ये झालेली तोड, त्यामुळं पाऊस वेळेत पडला नाही, पडला तर जास्त पडला नाही आणि पुरेसा पडला नसल्यामुळं लातूरसारख्या शहराला किंवा लातूरसारख्या जिल्ह्याला, आजही आपल्या शेजारचा उस्मानाबाद जिल्हा आहे, प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न असतो. लातूरला थोडीशी ती कमी प्रमाण होतं, परंतु 3-4 वर्षापूर्वी लातूरला सुद्धा
पाण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना म्हणजे प्रयत्न करावे लागले. कराडवरून रेल्वेनं पाणी लातूरला आलं आणि मग ते पाणी लातूरकरांना दिलं गेलं. मित्रांनो, निसर्गाचं संवर्धन जर आपण ठेवलं तर कदाचित ही वेळ येणार नाही. म्हणून तर मग लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्याचं प्रमाण म्हणजे सुरू झालं. इतर देशामध्ये पाहिलं, आपल्या शेजारी भूतान नावाचा देश आहे, तर भूतानमध्ये जवळपास 65% म्हणजे लागवड आहे, वृक्ष लागवड आहे आणि 35% भागावरच भूतान म्हणजे आपला देश आहे. छोटा देश आहे, अगदी लातूर जिल्ह्या इतकी सुद्धा. मला वाटते भूतानची लोकसंख्या 9 लाख काहीतरी आहे. तर एवढी लोकसंख्या लातूर जिल्ह्याची मला वाटते तरी 12 लाख लोकसंख्या असेल. इतका छोटा देश, परंतु त्या परिस्थितीमध्ये भूताननं जवळपास 65% भाग जो जमिनीचा आहे तो वृक्ष लागवड केलेला आहे. म्हणजे ह्या बाबी पण आपण पाहिल्या पाहिजेत. हे केवळ भारतानं केलं पाहिजे हे नाही, ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. प्रत्येकानं वृक्षतोड केली नाही पाहिजे, हे आपण प्राधान्यानं पाळलं पाहिजे. किंवा नवीन प्रकल्प उभा करताना जी जमीन उपयोगात येणार नाही किंवा जिथं जास्त वृक्ष लागवड केलेली नाही अशा ठिकाणी आपण ते केलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की एक जाधव पेयांग नावाचा व्यक्ती म्हणजे त्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली आणि भारत सरकारला सुद्धा त्यांनी वृक्ष लागवड चांगल्या पद्धतीने केली म्हणून त्याला पद्मभूषण पुरस्कार त्याला द्यावा लागला आहे की नाही. एका महिलेचे पण फोटो पाठीमागे व्हायरल होत होते. मुलगा वारला म्हणून तिनं झाडावर प्रेम केलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली. तर भारताच्या राष्ट्रपतीला पद्मभूषण पुरस्कार त्या महिलेला सुद्धा, कर्नाटकमधली ती महिला होती, तिला द्यावं लागलं. मित्रांनो, आपली सुद्धा अशाच पद्धतीची जबाबदारी आहे. शाश्वत पर्यावरण ठेवायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीला जर याचा त्रास व्हायचा नसेल तर आपल्याला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे वृक्ष लागवड तर करावीच लागेल, परंतु त्याबरोबर दुसरं काम आपल्याला प्राधान्यानं करावं लागेल की या पर्यावरणाचा विकास करण्यासाठी. म्हणजे याच्या विरोधात आपण नाही वागलं पाहिजे. म्हणजे प्लास्टिक नाही वापरलं पाहिजे, झाडाची लागवड केली पाहिजे, ह्या सगळ्या बाबी आपण केल्या पाहिजेत. तर हे महत्त्वाचं आहे. पर्यावरणाची शाश्वतता हे समजून घेताना या प्रकरणात पर्यावरणाची शाश्वतता म्हणजे काय, दीर्घकालीन टिकणारं जे पर्यावरण आहे असं आपण वापरलं पाहिजे. जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे किंवा प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाकडे वळलेला आहे आणि यासाठी त्यांनी पर्यावरणाचा वाटेल त्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे, हे सुद्धा आपण कुठंतरी कमी केलं पाहिजे. मानवाने आपली प्रगती आणि विकास साधताना नैसर्गिक संसाधनाचा म्हणजे पर्यावरणाचा विनाश न होऊ देणे म्हणजेच पर्यावरणाची शाश्वतता आहे. म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी पर्यावरणाचा आपण म्हणजे विनाश केला नाही पाहिजे, हे महत्त्वाचं आहे की नाही. यासाठी बघा, पर्यावरणाच्या शाश्वततेचं जर ठेवायची असेल, पर्यावरणाची शाश्वतता जर ठेवायची असेल तर आपण नैसर्गिक संसाधनाचं संरक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर ऊर्जा असेल, ऊर्जेचे पर्यायी स्रोत आपण वापरले पाहिजेत, आहे की नाही. आपण पेट्रोल वापरतो, डिझेल वापरतो, परंतु हे खनिजे हे किती प्रमाणामध्ये, आज मला वाटते 90 रुपये 92 रुपये पेट्रोलचा दर आहे. म्हणजे हे जर अशाच पद्धतीने याची मागणी वाढत गेली तर एक वेळ अशी येईल की आपल्याला पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, कारण ते खनिज आहे. आपण आता सध्या ठीक आहे, मग गाड्या वापरायच्या बंद करायच्या का नाही, यासाठी पर्यायी साधनं आपण पाहिली पाहिजे, आहे की नाही. आता अलीकडल्या काळामध्ये नवीन बाईक तर निघालेलेच आहेत, परंतु 4 व्हीलरसुद्धा अलीकडल्या काळामध्ये नवीन निघालेले आहेत, ज्याचा वापर म्हणजे विजेवर होतो, ज्याला आपण काय म्हणतो चार्जिंगच्या गाड्या, किंवा सोलारवरल्यासुद्धा अलीकडल्या काळामध्ये सोलार कार, अशासुद्धा संकल्पना नवीन. तुम्ही जर फ्रान्समध्ये गेलात तर फ्रान्स देश डिझेल गाडीला आणि पेट्रोल गाडीला फ्रान्समध्ये परवानगी नाही. युरोप खंडामधला जो देश आहे त्या ठिकाणी तुम्हाला जी गाडी वापरावी लागेल, तर फ्रान्समध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल कार फ्रान्समध्ये प्राधान्यानं वापरल्या जातात आणि अशाच गाड्यांना त्या ठिकाणी परवानगी आहे. भारतामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल गाड्या वापरण्यासाठी भारत सरकार प्रमोट करतं. भारत सरकार भारतामध्ये सुद्धा त्याला काही प्रमाणामध्ये टॅक्स कमी घेतं आणि तुम्ही अशा गाड्या वापराव्या यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम भारत सरकारसुद्धा करत आहे. ऊर्जेचे पर्यायी स्रोत आपण शोधून काढले पाहिजे. सोलारवर म्हणजे सोलार ही नैसर्गिक ऊर्जा आहे, याचा कसा वापर करता येईल यापण हे पाहिलं पाहिजे, आहे की नाही. आणि दीर्घकाळासाठी त्याचा वापर कशा पद्धतीने करता येईल हे पण आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. वर्तमान पिढीच्या ज्या गरजा आहेत या पूर्ण करताना भविष्यातली जी नवीन पिढी येणार आहे यांच्यावर अन्याय होणार नाही
याचा आपण विचार केला पाहिजे, आहे का नाही? म्हणजे आज आपण जगतो, आपल्यापुरतं पाहायचं, भविष्यातल्या पिढीचं कसं का होईना याचा आपण विचार न करता म्हणजे स्वार्थी प्रवृत्तीनं जर आपण जगलो तर मला असं वाटतंय की ते कुठंतरी चुकीचं आहे. भविष्यात जसं आपण पाहिलो की वृक्षतोड झाल्यामुळं हवेमध्ये म्हणजे सूर्याकडून येणारा जो प्रकाश किरण आहे ते ओझोन वायू नावाचा जो थर आहे त्या ओझोन वायूमुळं आपल्याकडे तीव्र प्रकाश येत नाही. परंतु अलीकडे झालेली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी वृक्षतोड आहे किंवा हे जे हवेमधलं प्रदूषण आहे की नाही, या गाड्यांचं प्रदूषण आहे. तुम्ही जर दिल्लीमध्ये पाहिलात तर दिल्लीमध्ये आजही म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या वापरल्या जातात तर दिल्लीमध्ये तुम्ही सकाळी पहाटे दिल्लीमध्ये म्हणजे प्रवास करू शकत नाही, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धुराचं धुक्कं त्या ठिकाणी आहे. औद्योगिकरणामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झालेलं आहे की नाही. लॉकडाऊनमध्ये सुद्धा बऱ्याच बातम्या अशा येत होत्या की लोक घरामध्ये बसल्यामुळं ओझोन वायूच्या थरामध्ये वाढ झाली आहे की नाही. लोक घरामध्ये बसल्यामुळं प्रदूषणामध्ये कमी झाली. मित्रांनो, समजून घ्या, आपल्या स्वार्थासाठी आपण पर्यावरणाचं नुकसान करत असू तर हे कुठंतरी कमी होतं आहे. आणि ही एकट्याची जबाबदारी नाही, प्रत्येकानं या बाबतीमध्ये, प्रत्येक देशानं, प्रत्येक नागरिकानं या देशाबाबतीमध्ये अगदी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. याला शाश्वत पर्यावरण असं म्हणतात. शाश्वत पर्यावरण ही जी संकल्पना आहे ही संकल्पना 1983 या वर्षी जे आपल्याला अभ्यासायचं आहे की नाही, त्या अभ्यासामध्ये आपण ब्रंटलँड कमिशन नावाचं जी संकल्पना आहे 1983मध्ये या जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग ब्रंटलँड कमिशन हे आपल्याला उद्याच्या तासामध्ये अभ्यासायचं आहे, ज्याच्या अध्यक्ष नॉर्वेच्या माजी पंतप्रधान आहे की नाही हर्लेन ब्रंटलँड होत्या. त्या ब्रंटलँड नावावरून ब्रंटलँड कमिशन निघालं. नॉर्वे म्हणजे युरोप खंडामधला अत्यंत एक छोटा देश जिथं 6 महिने रात्र असते आणि पूर्वेकडचा देश आहे, 6 महिने दिवस असतो असं म्हणतात. म्हणजे रात्रीचं जे प्रमाण आहे आपल्यासारखं नाही, 24 तास रात्र 24 तास म्हणजे 12 तास रात्र 12 तास दिवस असं नाही, तर तिथं जास्त दिवस रात्र असते आणि मग एकदा सूर्य निघाला की जास्त दिवस सूर्य असतो. तर त्या नॉर्वेच्या ज्या ब्रंटलँड होत्या आहे की नाही, हर्लेन ब्रंटलँड नावाच्या ज्या व्यक्ती होत्या, माजी पंतप्रधान होत्या, ती त्याची अध्यक्ष होती. तर त्या काळापासून किंवा 1983 पासून जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग हा त्या काळापासून शब्द वापरला गेला किंवा 1983 पासून पर्यावरणावर विचार केला गेला. 1983 पर्यंत पर्यावरणावर म्हणजे विचारच नव्हता. परंतु खरं औद्योगिकरण कुठं झालं असेल तर 1990 नंतर प्रचंड प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालं. तुम्ही बघा, आज छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा उद्योगधंदे येऊन थांबलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धूर किंवा प्रदूषण त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, या तासामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे किंवा या प्रकरणामध्ये काय पाहायचं आहे तर हे पर्यावरण कसं संतुलन केलं पाहिजे किंवा या पर्यावरणाशी निगडीत कोणत्या प्रश्न निर्माण झाले, स्त्रियांचे कोणते प्रश्न निर्माण झाले, हे मानवतावादी प्रश्न आहे. मानवतावादी प्रश्न म्हणजे कोणते? जे मानवी जीवनाशी निगडीत असणारे जे प्रश्न आहेत याला आपण मानवतावादी प्रश्न असं म्हणतो. मानवाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला या चालू प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रकरण खूप सोपं आहे आणि अगदी सविस्तरपणे पद्धतीने समजून घेण्याचा आपण या प्रकरणामध्ये विचार करू. मानवतावादी प्रश्नामध्ये गरिबी आहे किंवा स्त्रियांच्या समस्या आहेत, लिंगभाव निगडीत समस्या किंवा पर्यावरणाच्या समस्या आहेत, आणखी काही समस्या ज्या असतील त्या समस्या या मानवतावादी प्रश्नामध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. खूप सोपं प्रकरण आहे. 4-5 परिषदा आहेत. त्या परिषदा कोणत्या आहेत अगदी सविस्तर पद्धतीने आपण उद्याच्या तासामध्ये हा भाग समजून घेऊ. आजच्या तासामध्ये या तासाची, या प्रकरणाची हीच प्रास्ताविका आहे. या प्रकरणामध्ये काय समजून घ्यायचं आहे हा भाग आजच्या तासामध्ये आपण समजून घेतला. किंवा पर्यावरणाची शाश्वतता म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे काय, हेही भाग आपण आजच्या तासामध्ये समजून घेतला. उद्याच्या तासामध्ये आपण या प्रकरणाचा पुढचा भाग अगदी सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.